शरद पवार पक्षाचा मुंबईतल्या 7 जागांवर दावा। याबाबत काँग्रेस आणि ठाकरे गटाला प्रस्ताव दिल्याची माहिती। घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्तीनगर आणि मलबार हिलच्या जागांवर दावा। मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरेंचं आंदोलन। काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेचा निषेध। आंदोलनात आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही सहभागी। ठाण्यामध्ये महाविकास आघाडीचं मूक आंदोलन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जितेंद्र आव्हाड आंदोलनात सहभागी। बदलापूरमधल्या घटनेच्या विरोधात मालाडचे आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी रस्त्यावर। तोंडाला काळ्या फिती बांधून केला सरकारचा निषेध। सायन्स सर्कल परिसरामध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचं आंदोलन। विरोधकांच्या आंदोलनाला उत्तर देताना भाजपचं जागर जाणीवेचं आंदोलन। मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देत भाजपचं मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। ठाण्यातल्या मासुंदा तलाव परिसरामध्ये भाजपचं आंदोलन। शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। बदलापूर घटनेसंदर्भात एसआयटीकडून 17 जणांची चौकशी। मुख्याध्यापिका आणि 2 ट्रस्टींनी घटना कळूनही पोलिसांना माहिती दिली नसल्याचं समोर। बदलापूर प्रकरणी मुंबई आणि ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं निलंबन। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा। अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत शिक्षण विभागाला तत्काळ न कळवल्यानं कारवाई। बदलापूर प्रकरणी पीडित कुटुंबांच्या बाबतीत अफवा पसरवणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल। पोलिसांनी इंस्टाग्राम अकाउंट केले ब्लॉक। आरोपींचा शोध सुरू। ठाण्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी। मासुंदा तलाव परिसरात सखल भागात साचलं पाणी। पालघर, बोईसर, चिंचणी परिसरात मुसळधार पाऊस। आज आणि उद्या पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।